नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इकॉनॉमिकची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. यासारख्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स नक्कीच मिळणार आहेत. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली 11वी-12वीची प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 12वी अर्थशास्त्र. त्यानंतर प्रश्न पहिला 20 गुणांसाठी. त्यातला अ भाग 5 गुणांसाठी आहे. सहसंबंध पूर्ण करा. ब भाग आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा 5 गुणांसाठी. बघा ते 5ही विधानं आणि त्यांची उत्तरं. क भाग विधाने पूर्ण करा 5 गुणांसाठी. ड भाग विधाने व तर्क प्रश्न 5 गुणांसाठी. प्रश्न दुसरा 12 गुणांसाठी. त्यातला अ भाग संकल्पना ओळखून ती स्पष्ट करायची कोणत्याही 3. ब भाग 6 गुणांसाठी असेल. फरक स्पष्ट करायचे आहेत कोणतेही 3. प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 12 गुणांसाठी. 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न चौथा असेल 12 गुणांचा. काही विधानं दिली जातील, त्या विधानांशी तुम्ही सहमत आहात की नाही ते सहकारण स्पष्ट करायचं आहे. कोणत्याही 3 विधानांचं 5 दिली जातील. बघा या ठिकाणी सहमत आहेत की नाही तेवढं लिहिलेलं आहे. स्पष्टीकरण आपण करायचं आहे आणि 12 पैकी 12 गुण मिळवायचे आहेत. प्रश्न 5वा 8 गुणांसाठी असेल. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. कोणतेही 2. बघा या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे. तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची आहेत. उदाहरण सोडवायचे. या ठिकाणी फक्त उत्तरं दिलेली आहेत. पुढचा प्रश्न मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ते ओळखायचं आहे.
बघा, पहिले पूर्णपणे लवचिक मागणी, दुसरे पूर्णपणे लवचिक मागणी, तिसरे लवचिक मागणी आणि चौथं आहे अलवचिक मागणी. त्यानंतर तिसरं उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर आधारित काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरंसुद्धा उतार्यातच आहेत, बघा या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा, कोणतीही 2. 16 गुणांचा हा प्रश्न आहे. म्हणजे 8 गुणांसाठी आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे. सविस्तर उत्तर याचं लिहिणं अपेक्षित असणार आहे.